नमस्कार अमरावती। पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड येथील विषारी दारू सेवन केल्याने 15 जणांचा मृत्यू झाला होता। या घटनेने महाराष्ट्र हादरला असून आता पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क झाल्याचं दिसून येत आहे। याच घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती गुन्हे शाखेने अमरावती शहरातील हातभट्टी दारूवर हातोडा चालवला। अमरावती शहर व ग्रामीण भागात अवैध दारू निर्मिती आणि हातभट्टी दारू विक्री विरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। 29 मे रोजी पहाटे 5 ते 8 या वेळेत फ्रेझरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरा, पारधी, बेडा, वडाडी, परिहारपुरा तसेच नांदगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शेंदोळा परिसरात एकाच वेळी धाड टाकण्यात आली। या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाणसह 5 अधिकारी, 38 अंमलदार आणि RCP प्लाटूनचे 11 पोलीस सहभागी होते। छापेमारी दरम्यान सुमारे 830 लिटर हातभट्टी दारू आणि 3870 लिटर सडवा असा एकूण 2,76,500 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। पोलिसांनी दारू व सडव्याचे नमुने घेऊन उर्वरित साठा जागेवरच नष्ट केला। या प्रकरणी फ्रेझरपुरा आणि नांदगावपेठ पोलीस ठाण्यात एकूण 8 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सिर्फ गुड़ है।